गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त जो आहे 19 मार्च 2026 गुरुवार. दोन्ही मुहूर्त जुळून आलेत. आपल्याला गुढीपाडवा म्हणजे सेलिब्रेट करायचा आहे. गुढीची पूजा तर करायचीच आहे, पण ब्रह्मदेवांची आणि श्रीरामांची सुद्धा पूजा करायची आहे. मंत्र म्हणायचे आहेत. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये मंत्र पण बघणार आहोत. 3 मंत्र मी तुम्हाला सांगते, जे गुढी उभारताना पण म्हणायचं आहे आणि पूजा झाल्यानंतर पण म्हणायचं आहे. तर आज आपण बघतो आणि तुम्हाला सांगणार आहे की ब्रह्मदेवांची पण पूजा कशी करायची आहे, मंत्र कुठला म्हणायचा तेही सांगणार आहे. या दिवशी ना आपल्याला थोडेसे उपाय पण करायचे आहेत, थोडी पूजा पण करायची आहे, कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं, घर सुशोभित करायचं, दारात रांगोळी काढायची, कडुलिंबाची पाने खाऊन हा सण आपण साजरा करतो. पण जेव्हा आपण गुढी उभारतो ना बांबूच्या काठीला, त्याच्यानंतर आपण कडुलिंबाची पाने, फुलांची माळ, साखरेच्या गाठी वगैरे लावून आपण ती गुढी उभारलेली असते. तर म्हणून आपल्याला त्या दिवशी गूळ आणि लिंबाचा पाला खाऊनच प्रसादरूपी पाला खायचा आहे आणि मग आपल्याला तो दिवस साजरा करायचा आहे. तर या दिवशी काय काय करायचं असतं? लिंबाचं सेवन करायचं असतं, पूजेमध्ये पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा, पूजेमध्ये ब्रह्मदेवांची पूजा करायची आहे. सुखसमृद्धीसाठी आपल्याला सोने चांदी जर नाही ना खरेदी करता आलं तर निदान एखादं धान्य खरेदी करायचं, किंवा जसं मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितले कापूर वगैरे, धने, हळद, कुंकू, मीठ अशा ह्या वस्तू खरेदी करायच्यात. आणि काय करायचं आहे, कुणाला तुम्ही आता गरमीचे दिवस चालू झालेत तर माठ वगैरे सुद्धा दान देऊ शकता. घरात नकारात्मकता टाळण्यासाठी भांडण करायचं नाही आहे, वादविवाद घालायचे नाहीत आणि सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवून घ्यायची आहे. आता गुढी उभारताना कुठला मंत्र म्हणायचा आहे, नैवेद्य दाखवताना कुठला मंत्र म्हणायचा आहे, हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गुढी उभारताना हा मंत्र म्हणायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण पूर्ण तयार करतो आपली गुढी, बांबूच्या काठीला नवीन वस्त्र, कडुलिंबाची पाने, फुलांची माळ, साखरेची गाठी, आंब्याची ढाळी, कलश वगैरे सगळं लावून जेव्हा आपण गुढी उभारतो ना, पाटावरती ठेवतो ना, तेव्हा हा ध्यानमंत्र म्हणायचा आहे. ध्यानमंत्र कोणता तो बघू पहिल्यांदा. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रदे प्राप्तस्मिन् संवत्सरे नित्यं मदग्रहे मंगलम कुरु. हा मंत्र तुम्हाला ध्यानमंत्र आहे. हा तो गुढीला असं धरून, जेव्हा आपण बांधताना धरून उभं राहायचं आहे आणि एकटक त्यांचं आपल्या गुढीकडे बघायचं आणि हा ध्यानमंत्र म्हणायचा आहे. तुम्ही गुढीकडे बघू शकता किंवा डोळे बंद करून पण म्हणू शकता. येत नसेल तर ऐकला तरी चालेल. तर तुम्हाला सांगते कसा म्हणायचा आहे. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रदे प्राप्तस्मिन् संवत्सरे नित्यं मदग्रहे मंगलम कुरु. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रदे प्राप्तस्मिन् संवत्सरे नित्यं मदग्रहे मंगलम कुरु. हा मंत्र तुम्हाला ध्यानमंत्र सगळ्यात अगोदर म्हणायचा आहे. आता गुढीच्या पूजनाचा मंत्र, पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आपण बघूया. गुढी बांधून झाल्यावर जेव्हा आपण हळदी कुंकू वाहतो, नैवेद्य दाखवतो, तेव्हा तुम्हाला ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः असा हा मंत्र म्हणतच तुम्हाला गुढीची पूजा करायची आहे. पूजा करताना कंटिन्यू हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही स्वतः पण म्हणा आणि घरातल्यांना पण म्हणायला सांगा, एकसाथ सगळ्यांनी म्हणा पूजा करताना. आता जेव्हा पूजा वगैरे झाली आणि आपण जेव्हा नैवेद्य दाखवणार आहोत ना, जेवण तयार झाल्यानंतर, तर नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला मी सांगते. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. हा मंत्र आपण पूजा झाल्यानंतर जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार आहोत ना, तेव्हा म्हणायचं. मग तुम्ही जेवणाच्या नैवेद्य दाखवताना पण म्हणू शकता. बघा, पूजा झाल्यानंतर आपण गूळ आणि पानांचा, कडुलिंबाच्या पानांचा नैवेद्य दाखवणार ना, तेव्हा म्हटलं तर चालेल. पण जेव्हा जेवणाचा नैवेद्य दाखवणार ना तुम्ही, जेव्हा आपण घरात पुरणपोळी किंवा पुरी भाजी, श्रीखंड, बटाट्याची भाजी वगैरे सगळं बनवतो, प्रत्येकाचा वेगवेगळा बेत असतो. पण गुढीसाठी तुम्ही जे पण गोडधोड बनवणार आहात ना, ते देवाला नैवेद्य दाखवायचं आणि गुढीला पण नैवेद्य दाखवायचा. एक घास तिथे पाटावरती काढून ठेवायचा, नंतर तुम्ही पक्ष्यांना वगैरे दिला तरी चालेल तो घास. पण त्यावेळेस हा मंत्र तुम्हाला नैवेद्य दाखवताना म्हणायचा. असे 3 मंत्र तुम्हाला मी सांगितलेत. ध्यानमंत्र एक सांगितलं आहे, पूजा मंत्र एक सांगितलं आहे आणि नैवेद्य दाखवतानाच एक मंत्र सांगितलं आहे. हे तिन्ही मंत्रांना तुम्हाला येत नसेल तर मी लास्टला परत एकदा एकत्र सांगते. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूंची आणि ब्रह्माजींची पूजा करून तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे आज या दिवशी.
मग आपल्या जीवनातील सगळेच्या सगळे अडथळे दूर होणार आहेत आणि आपल्याला यश मिळणार आहे. तर विष्णू सहस्त्रनाम आपल्या पण चॅनलवरती आहे, तिथे जाऊन बघा किंवा तुम्हाला जिथे आवडतं ना तिथून ऐका. तुम्ही स्वतः पण गुगलवरती सापडेल, ते पण तुम्ही म्हणा. तुम्ही ते काढायचं आणि यूट्यूबला लावायचं आणि तुम्ही म्हणायचं. गुगलवरची ती एक प्रिंट घेऊन हातात. मोबाईलवरतीच ऐकलं तरी चालेल, पण तुम्ही स्वतः पण म्हणायचं आहे विष्णू सहस्त्रनाम. त्यामुळे काय होतं, आपल्याला आज खूप यश मिळतं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी, आणि अडथळेसुद्धा दूर होणार. सगळे मंत्र एकत्र सांगते. ध्यानमंत्र आहे ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तस्मिन संवत्सरे नित्यं मदग्रहे मंगलम कुरु. आता गुढीपूजनाचा मंत्र तुम्हाला सांगते. ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः. आणि नैवेद्य दाखवतानाचा मंत्र ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. गुढी उभारताना हे तिन्ही मंत्र नक्की म्हणा. जसा ध्यानमंत्र आहे, गुढी पूजनाचा मंत्र आहे आणि नैवेद्य दाखवतानाचा मंत्र आहे. तर हे तिन्ही मंत्र म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण न चुकता न विसरता करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज लवकरात लवकर सगळ्यात अगोदर भेटतील. पुन्हा भेटू. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.